नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पगार 1.39 लाख, घरांसाठी 2 कोटी ॲडव्हान्स, तब्बल 11 मोठे फायदे होणार. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव समोर आले आहेत. किमान पगार 1.39 लाख रुपये करण्यापासून घरासाठी 2 कोटी रुपयांपर्यंत ॲडव्हान्स देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. फिटमेंट फॅक्टर 3.93, HRA वाढ, पेन्शन, पदोन्नती, LTC आणि रजा धोरणात बदल अशा तब्बल 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नुकतीच महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत वेतन, पेन्शन, भत्ते, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती, गृहनिर्माण ॲडव्हान्स अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. फिटमेंट फॅक्टर 3.93 करण्याची मागणी. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डिप्लोमा इंजिनियर्स या संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.93 ठेवण्याची मागणी केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान पगार 1.39 लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव. कनिष्ठ अभियंत्यांचा किमान पगार 1.39 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ 3% 6% करण्याचा प्रस्तावही आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेसाठी विशेष भत्ते. अधिक शैक्षणिक पात्रता मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10% अतिरिक्त भत्ता देण्याची मागणी. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा 10,000 रुपयांची मदत देण्याची प्रस्तावही करण्यात आला आहे. HRAमध्ये मोठी वाढ सुचविली आहे. घरभाडे भत्त्यातही मोठी वाढ करण्याची मागणी झाली आहे. X, Y आणि Z शहरांच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे 45, 40 आणि 35% HRA देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पे लेवल मर्ज करण्याची सूचना. सध्याचे पे लेवल 6, 7 आणि 8 एकत्र करण्यात यावेत, तसेच 9 आणि 10 देखील मर्ज करण्यात यावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे. घरासाठी 2 कोटी आणि कारसाठी 15 लाख ॲडव्हान्स देण्याची मागणीही करण्यात आली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांपर्यंत ॲडव्हान्स मिळावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपयांपर्यंत ॲडव्हान्स देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला. रजा धोरणात मोठे बदल सुचविले. आकस्मिक रजा 15 दिवसांची करण्याची मागणी, तसेच अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसांवरून 600 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मातृत्व रजा 240 दिवसांसह 45 दिवसांच्या पितृत्व रजेचाही प्रस्ताव मांडण्यात आला. ड्युटी दरम्यान मृत्यू झाल्यास 2 कोटीची मदत. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दिली जाणारी अनुग्रह रक्कम 25 लाखांवरून थेट 2 कोटी रुपये करण्याची मागणी करण्यात आली. पदोन्नती आणि ग्रॅज्युएटीवरही चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना 6, 12, 18, 24 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर एकूण 5 पदोन्नती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा 75 लाख रुपये करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला.